नर्मदे हर नर्मदा मैयाची परिक्रमा करत करत अमरकंटकपर्यंत आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। काही लोकांनी मला शंका विचारली, त्या शंकेचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय। तर नर्मदा परिक्रमा कोणी करावी, नर्मदा परिक्रमा करण्याच्या अगोदर काय तयारी करावी, नर्मदा परिक्रमा करण्यासाठी काही अधिकार आहे का, असे प्रश्न विचारलेले होते। या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मला लगेच एकाच व्हिडिओमध्ये देता येणार नाही, परंतु तुम्ही यूट्यूबला जाऊन अनेक असे व्हिडिओ आहेत की त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगितलेली आहे। ती माहिती जरूर पहा। नर्मदा परिक्रमा करण्याच्या आधी माझं स्वतःचं तरी असं मत आहे की अगोदर जे काही स्कंद पुराण आहे, नर्मदा मैयाचं पुराण आहे, त्या पुराणाचा अभ्यास केला पाहिजे। आणि पुराणाचा अभ्यास करण्याचं कारण असं आहे की आपण तिथं गेल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या क्षेत्राची आपला अगोदर पूर्णतः विस्तारपूर्वक अशी माहिती पाहिजे। नाहीतर त्या तीर्थावरती जाऊनही आपण सरळ रस्त्याने निघून जातो, त्या तीर्थावरती जात नाही, किंवा त्या तीर्थाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव प्रेम निर्माण झालेलं नसते। मग त्या तीर्थाविषयीची संपूर्ण माहिती अगोदर आपण घेतली पाहिजे। मग किती तीर्थ आहेत, अनेक तीर्थ आहेत, त्या सर्व तीर्थांची माहिती घेतली पाहिजे। आणि या सर्व तीर्थांवरती कुठं काय केलं पाहिजे, कुठं कोणत्या पद्धतीने मुक्काम केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे, कशा पद्धतीने काय काय केलं पाहिजे, ते सर्व नर्मदा पुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे। म्हणून त्याचा पहिल्यांदा अभ्यास करून घेतला पाहिजे। आणि हा अभ्यास जर नसेल तर आपण सरळ नुसतं चालत राहतो, त्या तीर्थावरती जात नाही। आणि आता पूर्वीचा काळ आणि आता त्या तीर्थावरती जरा बदल झालेला असतोय, आणि म्हणून तिथं ते आपल्याला सर्वसामान्यच आहे असं आपल्याला वाटतंय, परंतु ते इतकं विशेषपूर्ण असतंय की त्याचं महत्त्व आपल्याला पुराण वाचल्याशिवाय कळणार नाही। म्हणून माझं तर असं स्पष्ट मत आहे की पहिल्यांदा नर्मदा पुराण वाचल्याशिवाय नर्मदा मैयाची परिक्रमा करू नये। पहिल्यांदा सांगोपांग त्या ठिकाणी काय करावं, अध्ययन करावं। आणखीन दुसरी गोष्ट, अधिकाराविषयी जर म्हणाल तर एकतर नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना 2 महिने, 3 महिने, 4 महिने यामध्ये ती परिक्रमा होतच नाही। कारण इतके तीर्थ आहेत, त्या तीर्थाला आपण भेट दिलं पाहिजे, तिथं स्नान केलं पाहिजे, तिथं नामस्मरण केलं पाहिजे, तिथं मुक्काम केला पाहिजे। आणि हे सगळं करायचं म्हटल्यानंतर 2 आणि 3 महिन्यामध्ये 3500 किलोमीटरचं जवळजवळ अंतर आहे। तर एवढं मैयाच्या काठाने चाललं तर, आणि सरळ रस्त्याने जर चाललं तर मग अंतर कमी होते। पण मग हे सगळं अंतर आपल्याला जर चालायचं असेल तर मग 2-3 महिन्यामध्ये परिक्रमा करायची म्हटल्यानंतर नाविलाजाने 30, 40, 45 किलोमीटरपर्यंत चालावं लागतंय। आणि त्यामध्ये काय होतंय, मग पाय दुखायला लागतात, आणि पाय दुखायला लागली की मग परिक्रमा गाडीनं पुढे सुरू करावी लागते। ज्या ठिकाणी आम्ही ओंकारेश्वरला संकल्प घेतला त्याच ठिकाणी त्या गुरुजींनी सांगितलं की महाराष्ट्रातले 80% लोक परिक्रमासाठी येतात, पण त्यापैकी 5% लोकांची परिक्रमा पूर्ण होते पायी। बाकी बरेच लोक त्या ठिकाणी थोडं का होईना गाडीनं बसत असतात। याचं कारण त्यांना जास्त प्रवास करायचा असतो आहे। विचार करा, घरी जर आपण 10 किलोमीटर चालत नाही आणि या परिक्रमेमध्ये आल्यानंतर 30-40 किलोमीटर चालायचं म्हटल्यानंतर पाय दुखल्याशिवाय राहणार नाहीत का? शिवाय काही लोक म्हणतात आम्ही घरी प्रॅक्टिस केलेली असते, करतात घरी काही लोक प्रॅक्टिस, पण घरी प्रॅक्टिस करत असताना ती नुसती सपाटीने चालत केलेली प्रॅक्टिस असते, किंवा रिकामं चालत असते। इथं मात्र चढ उतार आहे, शिवाय पाठीवरती ओझं असतंय, आणि ज्याला जेवढं साहित्य घेतलेलं तेवढं काही ओझं असते। आमच्यासोबत एक बाबा होते, त्यांच्याकडे जवळजवळ 12 किलोचं ओझं असेल, कोणाकडे 7-8 किलोचं। शिवाय एका हातामध्ये काठी असते, दंड, आणि एका हातामध्ये कमंडुलो असतोय। मग दोन्ही हात गुंतलेले, पाठ गुंतलेले, म्हणजे चालायला अवघड जाते। आणि म्हणून घरी प्रॅक्टिस करणाऱ्याने सुद्धा ओझं घेऊन प्रॅक्टिस जर केली तर बरं होईल। शिवाय 2, 3, 4 महिन्यात तर होतच नाही। परिक्रमेचा जो नियम आहे तो 3 वर्षाचा नियम आहे। 3 वर्ष
3 महिने अशा प्रकारची ती परिक्रमा आहे. आणि त्यामध्ये 3 ते 4 चातुर्मास येत असतात. ती परिक्रमा जर केली तर मग मात्र 15-10 किलोमीटरपर्यंत अंतर चालून या क्षेत्रावरून दुसरं तीर्थक्षेत्र येईल तिथपर्यंत चालायचं आणि त्या तीर्थक्षेत्रावरती मुक्काम करायचा. मग मात्र व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी परिक्रमा होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरणही केल्या जाते. आता मी स्वतःचा अनुभव सांगतो. मला तुम्ही सांगा 40 किलोमीटर जर एका दिवसात चालायचं असेल तर निदान त्या ठिकाणी 5चं तरी ॲव्हरेज ठेवावं लागते पायी. आणि आता 5चं ॲव्हरेज ठेवायचं म्हटल्यानंतर नामस्मरण करत चालायचं, मग दम लागतो, नामस्मरण त्या ठिकाणी होत नाही. म्हणून नामस्मरण करत जर चालायचं असेल तर अति हळूवार चालावं लागेल, त्यावेळेस नामस्मरण होईल. आणि आपल्याला जर 2 महिन्यात या 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये परिक्रमा पूर्ण करायची म्हणल्या म्हणजे जोरात चालावं लागते आणि जोरात चालताना दम लागतो, नामस्मरण त्या ठिकाणी होत नाही. अर्थात त्या ठिकाणी जी परिक्रमा आहे ती म्हणावी अशी होत नाही. म्हणून एकतर परिक्रमा करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मागे कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसावं, कोणत्याही प्रकारची जबाबदारी नसावी. जबाबदारी मुक्त होऊनच त्यांनी काय केलं पाहिजे, परिक्रमेला आलं पाहिजे. नाहीतर घरी काहीतरी कामं शिल्लक आहेत किंवा तो ड्युटीवरती आहे, तात्पुरती सुट्टी घेऊन आला आहे, असं जर काही असेल तर मग त्याचं निम्म लक्ष तिकडंच राहतं आणि परिक्रमा उरकायची, पूर्ण करायची हे त्याच्या लक्षामध्ये असते. मग परिक्रमा व्यवस्थित होत नाही. असे मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव या परिक्रमेमध्ये आलेले आहेत आणि ते अनुभव येण्यासाठीच ही परिक्रमा मी सुरू केली होती. आज अमरकंटकपर्यंत आलेलो आहे. पुढेही त्या ठिकाणी बराच प्रवास आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.